तर पुण्यामधल्या शनिवार वाड्यामध्ये हिंदू संघटनांचं हे आंदोलन सध्या केलं जात आहे। शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण झाल्याचा आरोपही यावेळेला करण्यात आलाय। मिकी घई आमचे प्रतिनिधी माहिती देतील। मिकी, काय आहे प्रकरण संपूर्ण? जर आपण यामध्ये बघितलं तर पतित पावन संघटना आणि सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र आलेलं होतं। मेधा कुलकर्णींनी एक व्हिडिओ या ठिकाणी सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। त्याच्यामध्ये शनिवार वाड्यात मुस्लिम महिला त्या ठिकाणी बुरखा घालून आतमध्ये नमाजाचं पठण करतायत असा तो व्हिडिओ आहे आणि त्याच्यावर आक्षेप घेतलेला होता। आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी शुद्धीकरण देखील केलेलं आहे। आतमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर हा मोर्चा जेव्हा शनिवार वाड्यातून बाहेरच्या दिशेने निघाला तेव्हा शनिवार वाड्याला लगत जे एक दर्गा आहे तिथं दिवा लागलेला आहे, तो दिवा हटवा, तो झेंडा हिरवा झेंडा काढा अशी मागणी या सकल हिंदू समाजातील या सगळ्या बांधवांनी या ठिकाणी केलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी करतायत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे, मात्र ते आतमध्ये जाऊन तो हिरवा झेंडा असेल, विविध झेंडे जे त्या ठिकाणी लागलेले आहेत ते काढण्याची या ठिकाणी मागणी करतायत। गुन्हा दाखल करा अशी मागणी करतायत। आतमध्ये जो एक दिवा आहे तो देखील त्यांनी काढलेला आहे। मात्र आता हे हिंदू समाजातील सगळेजण आक्रमक होताना दिसत आहेत आणि हीच मागणी करतायत, जो हा दर्गा आहे तो इथून हटवा। शनिवार वाड्याच्या इतिहासात इथं कुठेही दर्गा नव्हता असं म्हणणं या सगळ्या लोकांचं आहे आणि त्यामुळं मोठा बंदोबस्त पोलिसांनी जरी तैनात केला असला, वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचले असले तरी जोरदार घोषणाबाजी देत हे हिंदू समाजातील सगळे बांधव आतमध्ये घुसलेले आहेत आणि आता एकच मागणी आहे की लवकरात लवकर हा दर्गा इथून हटवा। जे वेगवेगळे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले ते देखील इथून काढा अशा मागणीत काहीशे आक्रमक सुद्धा होताना हे सगळे हिंदू बांधव या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याचबरोबर मेधाताई कुलकर्णी जे खासदार आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। जोरदार घोषणाबाजी सध्या शनिवार वाड्याच्या या परिसरामध्ये सुरू आहे, आपण ऐकू शकतो। त्याचबरोबर काही जे युवक आहेत ते काहीशे आक्रमक देखील झाले होते, ते जे ग्रिल आहे ते सोडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते। पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे। पोलिसांनी या संपूर्ण दर्ग्याच्या भोवती सध्या बंदोबस्त लावलेला आहे आणि अशा पद्धतीने शनिवार वाड्याच्या या परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी देत हे आंदोलन करतायत। अजून देखील ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत, जोपर्यंत ज्या मुस्लिम महिलांनी आतमध्ये पठण केलं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर शनिवार वाड्याच्या लगत जे परिसरात ही दर्गा आहे ती हटवा अशी देखील मागणी या सगळ्या सकल हिंदू बांधवांची किंबहुना पतित पावन संघटनाची या ठिकाणी आहे आणि त्यामुळं हे सगळे काहीशे आक्रमक सुद्धा झालेत। वरिष्ठ अधिकारी त्यांना समजवण्याचा इथं प्रयत्न करतायत, विनंती करतायत, परंतु सगळेजण हे हिंदू बांधव त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत, त्यांच्या मागणीवर या ठिकाणी ठाम आहेत। यामध्ये अगदी मिकी, आपण बघितलं मागच्या काही वेळापासून हे आंदोलन सुरू आहे। ज्या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे असा दावा होतो त्या ठिकाणी जाऊन खरं तर गोमूत्र देखील शिंपडण्यात आलेलं होतं आणि खासदार मेधा कुलकर्णी सुद्धा या सगळ्यांच्या सोबत आहेत। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांची हीच मागणी आहे हा दर्गा हटवण्याची? जर आता आपण बघितलं जिथं हे आंदोलन सुरू आहे अर्थात ते दर्ग्याच्या समोर तिथं स्वतः मेधाताई कुलकर्णी उपस्थित आहेत। पोलिसांना त्यांनी देखील आता सांगितलेलं आहे, ते माध्यमांशी देखील बोलतील। मात्र त्यापूर्वी जर आपण बघितलं तर हे सगळे जे सकल हिंदू समाजातील लोक आहेत त्यांच्याबरोबरच मेधाताई कुलकर्णी देखील आहेत। त्यांनी आतमध्ये सुद्धा जाऊन शनिवार वाड्यामध्ये त्या ठिकाणी ते सगळं शुद्धीकरण केलेलं आहे। स्वतः त्यांनी या संपूर्ण घटनेचा निषेध केलेला आहे। असं बिलकुल चालणार नाही। मुस्लिम समाजातील महिला आतमध्ये येतात आणि नमाजाचं पठण करतात, हे चुकीचं आहे, हे खपून घेतलं जाणार नाही आणि त्यामुळेच गुन्हा दाखल करावा। आणि तिथून शनिवार वाड्यातून जेव्हा ते बाहेर निघाले तर हे दर्ग्यापाशी पोहोचले आणि दर्ग्याला जे वेगवेगळे रंगाचे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, विविध रंगांचे, किंबहुना जे दिवा होता तो देखील त्यांनी इथून काढलेला आहे आणि त्यानंतर आता पोलिसांकडे हीच मागणी आहे की कुठल्याही आतापर्यंतच्या इतिहासात जर बघितलं तर शनिवार वाड्याच्या समोर हा दर्गा पूर्वीपासून नव्हता, हा कुठून आला, इथं रोज कोण दिवाबत्ती करतं, काय केलं जातं आणि त्याचबरोबर इथं जे वेगवेगळे झेंडे लावण्यात आलेत हे कुणी लावलेत अशी मागणी ते या ठिकाणी करतायत आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी। स्वतः मेधाताई कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोलिसांना देखील ते कारवाईची या ठिकाणी मागणी करतायत। अजून देखील हे सगळे कार्यकर्ते आतमध्येच उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत खासदार मेधाताई कुलकर्णी देखील उपस्थित आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देत आहेत। पोलीस कुठेतरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत की आता थांबा, आपण कारवाई करू, बोलू, मात्र अशा पद्धतीने थेट आतमध्ये जाऊन जर तुम्ही काही करत असाल
तर जरा ते या ठिकाणी काही अनुचित किंबहुना वेगळं होऊ शकतं. त्यामुळं पोलिसांनी या दर्ग्याच्या भोवतीकडे कोट बंदोबस्त लावलेला आहे, जेणेकरून कुणीही आतमध्ये थेट जाऊन काय करण्याचा प्रयत्न करू नये आता तरी. बरं.